कुर्ल्यामधील अपघातग्रस्त बेस्ट बस चालकाने मद्यपान केलं होतं असं कुठेही निदर्शनास आलेलं नाहीये असं बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी स्पष्ट केलंय। पोलिसांच्या अहवालामध्ये सुद्धा चालकानं मद्यपान केल्याचं कुठेही म्हटलं नसल्याचं त्यांनी आता सांगितलेलं आहे। बेस्ट प्रशासनाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल ज्या पद्धतीची घटना घडली, 7 जणांचा मृत्यू झाला आहे, काय आणखीन त्यामध्ये अपडेट आहे? अशा आरोप होत आहेत की गाडीमध्ये अडचण होती, गाडी सदोष होती आणि असाही आरोप केला जातोय की 10 दिवसांपूर्वी कर्मचाऱ्याला कामावर घेतलं होतं कंत्राटी तत्वावर आणि त्यामुळे हा अपघात झाला। कालची घटना अतिशय दुःखदायक आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सखोल चौकशी सुरू केलेली आहे। तांत्रिक दोष बसमध्ये आहे किंवा नाही या संदर्भात RTOचे अधिकारी आणि BSTचे इंजिनियर त्याची पूर्ण पाहणी आणि सखोल चौकशी करतात। तांत्रिक बिघाड आहे का ड्रायव्हरची चूक आहे त्याचा अहवाल आल्यानंतर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर सक्त कारवाई केली जाईल। सर, आता काही समिती स्थापन केली आहे का? कशा पद्धतीनं तपास सुरू आहे? याच्यामध्ये आम्ही आमचे ट्रान्सपोर्टचे 2 अधिकारी आणि इंजिनियर्स यांची समिती स्थापन केलेली आहे आणि ते सखोल चौकशी करतील। त्या ड्रायव्हरचं ट्रेनिंग व्यवस्थित होतं का नाही, त्याला कसं कामावर ठेवलं, कोणाची परवानगी घेतली, त्याला NOC घेतली होती का, या सर्व गोष्टीचे आणि गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे का याची सखोल चौकशीसाठी आम्ही 4 लोकांची कमिटी फॉर्म केलेली आहे। मद्यपान केल्याचं तर असा काही अहवाल नाही आहे, परंतु तांत्रिक दोष आहे का त्याचा बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं या संदर्भात चौकशी चालू आहे। थोड्याच वेळात त्याचे अंतिम अहवाल आमच्याकडे प्राप्त होईल। परत अशी घटना घडणार नाही त्यासाठी कंत्राटदार आणि BST यांनी कुठली ठोस पावलं उचलली पाहिजे या संदर्भात चर्चा केली जाईल। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।